महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिनाच्या निमित्तानं परभणीमध्ये भरवलं शस्त्र प्रदर्शन। पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये शस्त्र पाहण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांची उपस्थिती। सोलापूर जिल्ह्यामधले 1,35,000 विद्यार्थी अद्यापही गणवेशापासून वंचित। 26 जानेवारीपर्यंत प्राथमिक विभागाकडून सर्व शाळांना गणवेश देण्यासंदर्भात हालचाली सुरू। शिक्षण संघटनांचा विद्यार्थ्यांच्या गणवेशावरून राज्य सरकारला इशारा। जामणी गावामध्ये यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल। 40 गावच्या जामणी गावामध्ये गोपाल शाहवली बाबा यात्रा उत्सव निमित्त कुस्त्यांची दंगल। विविध ठिकाणच्या पैलवानांचा सहभाग। पुण्याच्या शिरूर तालुक्यामधल्या निमोणे इथे धोरसकर वस्तीवर लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या जेरबंद। शिरूर तालुक्याच्या पूर्व भागासह निमोणे आणि गुनाटमध्ये काही दिवसांपासून बिबट्याची दहशत। सोलापूरच्या वीट जिल्हा परिषद शाळेचा खो खो संघ जिल्ह्यामध्ये प्रथम। वीट विरुद्ध मंगळवेढा जिल्हा परिषद शाळेमध्ये रंगला होता अंतिम सामना। धाराशिवच्या परंड्यामध्ये संत बाळूमामा पालखीच्या आगमनाच्या निमित्तानं कीर्तन महोत्सवाचं आयोजन। सोनारी गावामध्ये 8 दिवस चालणार कीर्तन महोत्सव। कराडमध्ये थंडीचा कडाका वाढला। सकाळी उशिरापर्यंत सर्वदूर दाट धुक्याची चादर। ज्वारी हरभरा गहू पिकासाठी वाढती थंडी उपयुक्त असल्यानं शेतकरी समाधानी। वाशीमध्ये थंडीचा कडाका वाढला। जिल्ह्यामध्ये 12.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। ग्रामीण भागामध्ये नागरिकांकडून शेकोटीचा आधार।